तर उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या मोठ्या मुलामुळे चांगलेच अडचणीमध्ये सापडलेत। पार्थ पवार संचालक असलेल्या कंपनीने पुण्यातील मुंढवा येथील महार वतन जमीन 300 कोटींना बेकायदेशीररित्या खरेदी केली आणि महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली असा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलाय। एवढंच नाही तर जमिनीची खरी किंमत 1800 कोटी एवढी आहे, मात्र पार्थ यांच्या कंपनीला ती 300 कोटींना देण्यात आली असा सुद्धा आरोप ठाकरे गटाचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय। यावर आधी अजित पवारांनी बोलणं टाळलं, मात्र संध्याकाळी अजित पवार माध्यमांसमोर आले आणि या कराराशी माझा काही संबंध नाही असा दावा केलाय। पाहूया त्या संदर्भातील हा विशेष रिपोर्ट। पुण्यातला कोरेगाव पार्कचा परिसर अत्यंत निसर्गरम्य आणि उच्चभ्रू। पुण्यामधले प्रचंड महागडे फ्लॅट्स याच परिसरात विकले जातात। इथल्या एक फ्लॅटसाठी जवळपास 15 ते 16 हजार स्क्वेअर फूट इतका दर आकारला जातो। याच परिसरामध्ये तब्बल 40 एकर जमीन विकली जाते आणि तिची किंमत असते फक्त 300 कोटी। आता इतक्या महागड्या एरियामध्ये इतकी स्वस्त जमीन मिळाली कुणाला? तर ती मिळाली एका खासगी कंपनीला। कंपनीचं नाव आहे अमेडिया होल्डिंग एंटरप्राइजेस आणि कंपनीचे मालक आहेत दिग्विजय अमरसिंग पाटील आणि पार्थ अजित पवार। आम्हाला सांगा की समजा महाराष्ट्राची जमीन जरी घेता आली तरी रेडी रेकनर रेट लावावा लागतो। याने जर जमीन केली तर त्याला 75% नजराना भरावा लागतो। परंतु हे सगळं प्रकरण गोंधळाचं आहे, भ्रष्टाचाराचं आहे, गैरव्यवहाराचं आहे। आणि सत्ताधारी परवाच्या दिवशी अजितदादा बोलले शेतकऱ्यांना तुम्हाला सगळं फुकट लागतं, फुकट लागतं, फुकट लागतं। तुम्हाला का फुकट लागतं? 1800ची जमीन 300 कोटीत का लागते? उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाच्या कंपनीला जमीन इतक्या स्वस्तात मिळाली आणि मग या प्रकरणातील कागदपत्रांची शोधाशोध सुरू झाली। कोरेगाव पार्कमध्ये असलेली ही 40 एकर जमीन महार वतनाची जमीन आहे। ही जमीन सध्या बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यात आहे। महार वतनाची जमीन जर विकायची असेल तर त्यासाठी अनेक निर्बंध असतात। जमिनीच्या मूळ मालकांची संख्या आहे तब्बल 274। अनेक वर्षांपूर्वी पॅरामाउंट कंपनीनं या सगळ्या जमीन मालकांकडून पॉवर ऑफ अटर्नी लिहून घेतली होती। त्यामुळे मूळ मालकांच्या वतीनं पॅरामाउंट कंपनीनं अजित पवारांच्या मुलाच्या कंपनीशी या जमिनीचा व्यवहार केला। अजित पवार यांच्या मुलाच्या अमेडिया कंपनीचं भागभांडवल आहे फक्त 1 लाख रुपये। या अमेडिया कंपनीनं IT पार्कसाठी जमीन खरेदीचा प्रस्ताव ठेवला। 22 एप्रिल 2025ला अमेडिया कंपनीनं IT पार्कचा ठराव केला। 2च दिवसांनी म्हणजे 24 एप्रिल 2025ला उद्योग संचालनालयानं या कंपनीला परवानगी दिली। महसूल खात्यानं IT धोरणाअंतर्गत अमेडिया कंपनीला मुद्रांक शुल्क माफी दिली। 3000 कोटीच्या जमिनीचं मुद्रांक शुल्क होतं 21 कोटी रुपये, पण अमेडिया कंपनीसाठी फक्त 48 तासामध्ये मुद्रांक शुल्काची रक्कम झाली 500 रुपये। 27 दिवसांमध्ये या जमीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली। या संपूर्ण जमीन व्यवहारामध्ये आपल्याला पैसेच मिळाले नाहीत असा दावा जमिनीच्या मूळ मालकांनी केलाय। ही जमीन जी आहे ही शीतल किशनचंद तेजवानी यांच्या मार्फत अमेडिया कंपनीला विकली गेलेली आहे। आमचा जो संपर्क आहे तो शीतल किशनचंद तेजवानी बरोबर आहे। तिने आमच्याशी बेकायदेशीररित्या व्यवहार केला, आम्हाला खोटी माहिती दिली की तुमची जागा सोडवून देऊ, नंतर मग आपण व्यवहार करू वगैरे वगैरे, पण प्रत्यक्षात काहीच केलेलं नाही याच्यामध्ये। आणि ही जमीन परस्पर विकलेली आहे आणि लोकांचे चेक सुद्धा बाउंस झालेले आहेत। लोकांना म्हणजे मूळ वतनदारांना याच्यात फसवण्यात आलेले आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणामध्ये अत्यंत सावध भूमिका घेतली आहे। या संदर्भात उपमुख्यमंत्रीही अशा कुठल्या प्रकाराला पाठीशी घालतील असं माझं मत नाही, कारण या संदर्भात आमच्या सरकारचं एकमत आहे कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे। एकतर आतापर्यंत माझ्याकडे कुठलीही तक्रार प्राप्त नाहीये। मला सकाळी अंजली दमानी यांचा फोन होता
त्यांनी सांगितलं की मंगळवारी 11 तारखेला संपूर्ण केस माझ्याकडे फाईल करणार आहेत आणि राहिला प्रश्न महार वतन जमिनीबद्दलचे निर्णय घेण्याचा, तो एक विशेष कायदा आहे. आपल्याला चेक करावं लागेल की महार वतन जमिनीच्या कायद्यानुसार झाला आहे की नाही झाला आहे. 11 तारखेला अंजलीताई दमानिया माझ्याकडे ते घेऊन येणार आहेत. त्यावर माझ्याकडे मी हिअरिंग लावेल, तपास करेल आणि प्राथमिक समजा आमच्या अधिकाऱ्यांनी, महसूलच्या अधिकाऱ्यांनी महार वतन जमिनीमध्ये काही गडबड केली असेल ते मला बघावं लागेल. आणि IT संदर्भाने मुद्रांकाबद्दल, जरी मुद्रांक माझ्याकडे आहे तरी IT संदर्भाने काही सवलती त्यांनी दिल्या आहेत का तेही बघावं लागेल. एरवी माध्यमांशी दिलखुलास बोलणारे अजित पवार आज मात्र कॅमेऱ्यासमोरून अक्षरशः पळून गेले. पण संध्याकाळ होता होता अजित पवारांनी कॅमेऱ्यासमोर येऊन या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचं सांगितलं. जर माझ्या नावाचा वापर करून कोणी चुकीचं करत असेल किंवा त्याच्यामध्ये नियमात न बसणारं करत असेल तर त्याला कुठलाही माझा पाठिंबा नसेल. मी फार कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून काम करणारा कार्यकर्ता आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. माझा दुरान्वयी देखील कुठल्या अधिकाऱ्याला फोन नाही, कुणाला सांगणं नाही, कुणाला तिथं वेगळं काही त्याच्यामध्ये मदत करा अशाही पद्धतीची भूमिका नाही. कोथरूडमधल्या या जमीन प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन सगळेच नेते देत आहेत. पण या जमिनीचा व्यवहार ज्या गतीनं झालाय त्याच गतीनं जर चौकशी झाली तरच त्या चौकशीला अर्थ असेल. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. तर 300 कोटींचा व्यवहार कसा झालेला आहे त्यावर एक नजर टाकूया आता. कोरेगाव पार्कमध्ये महार वतनाची 40 एकर जमीन आहे. जमीन बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यात आहे. महार वतनाची जमीन विकण्यासाठी अनेक निर्बंध आहेत, अनेक नियम यासाठी आहेत. जमिनीच्या मूळ मालकांची संख्या तब्बल 274 आहे. पॅरामाउंट कंपनीकडे जमीन मालकांची पॉवर ऑफ अटर्नी आहे. मूळ मालकांच्या वतीनं पॅरामाउंट कंपनीकडून व्यवहार हा करण्यात आला. अमेडिया कंपनीचा भाग भांडवल केवळ 1 लाख रुपये इतकंच आहे. अमेडिया कंपनीकडून IT पार्कसाठी जमीन खरेदी करण्याचा प्रस्ताव हा तसा ठेवला गेला. बावीस एप्रिल 2025ला कंपनीचा IT पार्कचा ठराव मंजूर झाला. एप्रिल 2025ला उद्योग संचालनालयाची परवानगी मिळाली. महसूल खात्याकडून IT धोरणाअंतर्गत मुद्रांक शुल्क माफी देण्यात आली. $3,000 कोटींच्या जमिनीचं मुद्रांक शुल्क 21 कोटी इतकं भरावं लागणार होतं. अमेडिया कंपनीसाठी मुद्रांक शुल्क होतं केवळ 500 रुपये. सत्तावीस दिवसात जमीन खरेदीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली.